नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत भूगोल विषयाचा पहिला प्रकरण लोकसंख्या भाग 1. हा प्रकरण आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे प्रमुख मुद्दे म्हणजे लोकसंख्या वितरण. दुसरा पॉईंट आहे खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी. तिसरा पॉईंट आहे लोकसंख्या घनता. चौथा आहे जागतिक लोकसंख्या वितरण आकृतिक बंध. पाचवा आहे लोकसंख्येचे वितरण हे परिणाम करणारे घटक. प्राकृतिक घटक म्हणजे भौगोलिक घटक. आर्थिक मानवी घटक. 6 पॉईंट लोकसंख्या परिणामाचे घटक जन्म, मृत्यू आणि स्थलांतर. 7वा आहे लोकसंख्येची वाढ. 8वा लोकसंख्या वाढ आणि विस्फोट. 8वा लोकसंख्या सिद्धांत. 10वा लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे. आता आपण प्रकरण पाहणार आहोत. ते पहिले प्रस्तावना पाहणार आपण. भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन. भूगोल विषय मानवी आणि पर्यावरणाच्या क्रिया प्रक्रियेच्या म्हणजे अंतःक्रिया अभ्यास केला जातो. त्यावरून भूगोल विषयाला प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोन मुख्य शाखा पडतात. या शाखेचा भूगोल अभ्यास केला जातो. या प्राकृतिक भूगोलाची या शाखेत अभ्यास आपण करणार या त्या आकडेमध्ये केला आहे. तर याविषयी आपण बारावीमध्ये मानवी भूगोल या शाखेचा अभ्यास करणार आहोत. आपण 11वीमध्ये नैसर्गिक भूगोलाचा अभ्यास केला आहे. तर आपण 12वीमध्ये मानवी भूगोलाचा अभ्यास करणार आहोत. या मानवी भूगोलाच्या शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. त्यामुळे या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हणतात. या प्रकरणात लोकसंख्या भूपृष्ठावरून वितरण व आकृती म्हणून लोकसंख्येला गुणात्मक आणि संख्यात्मक रचना अभ्यास. लोकसंख्येचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, प्रदेश, विकास या सर्व घटकांचा लोकसंख्या अभ्यास समावेश होतो. थोडक्यात या प्रकरणात आपण मानव एक साधन म्हणून अभ्यास आहोत. जागतिक लोकसंख्या वितरण. लोकसंख्येच्या जागतिक वितरणाचा अभ्यास करता जागतिक लोकसंख्येचे वितरण अतिशय समान आहे. उदाहरणार्थ 2004 आकड्यानुसार जगाची लोकसंख्या 7.7 अब्ज म्हणजे 700 कोटी एवढी आहे. या एकूण लोकसंख्या खंडनिहाय अभ्यास करतात. खंडनिहाय लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी खूप असमान दिसून येते. त्याप्रमाणे प्रत्येक खंडाची खंडगत भूमीची टक्केवारी पाहता तिने असमान आहे. जगाची खंडगत भूमीची टक्केवारी त्यावरून लोकसंख्येचे वितरण टक्केवारीचा अभ्यास पुढील विभागले वर्तुळात किंवा स्तंभावर किती असमान आहे ते समजते. खंडगत भूमीची टक्केवारी. आफ्रिका 20.40 भूखंड येथील आहे. अंटार्क्टिका 9.20% भूभाग विभागले आहे. अशा खंडामध्ये ते जगातील सर्वाधिक असा भूखंड. आता भूमी व लोकसंख्या सर्वात जास्त टक्के असणारा खंड त्याला 29.20% भूखंड लाभलेला आहे. उत्तर अमेरिकेमध्ये 16.50% भूपृष्ठभाग रचलेला आहे. दक्षिण भागात 12% भूभाग लाभलेला आहे.
आणि रुपये 6.80 भूभाग येथील आहे. ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात कमी टक्केवारी असणारा भूखंड, जगातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा भूखंड म्हणजे ऑस्ट्रेलिया. त्याला 5.90 भूखंड लाभलेला आहे. लोकसंख्या वितरणाची टक्केवारी आफ्रिका 16.26% लोकसंख्या आहे. अंटार्क्टिका जगातिक या खंडात स्थानिक लोकसंख्या नाही. या आर्कटिक खंडामध्ये लोकसंख्या नाही. तिच्या 12ही महिने बर्फ पडतो, यामुळे तिथं मानवी वस्ती तिथे नाही. त्या लोकसंख्येत नाही. उत्तर अमेरिका नाही, आशिया जगात सर्वात लोकसंख्येचा खंड आहे. परंतु तिथे एकूण 7.65% लोकसंख्या आहे. उत्तर अमेरिका 9.69% लोकसंख्या आहे. दक्षिण अमेरिका 8.40% लोकसंख्या आहे. आणि युरोपमध्ये 4.45% लोकसंख्या आहे. पण ऑस्ट्रेलियात जगात सर्वात कमी लोकसंख्या खंड, भूमीवर लोकसंख्या सर्वात कमी असा खंड. तिथे ऑस्ट्रेलियामध्ये वाळवंटी असल्यामुळे तिथे 0.55% लोकसंख्या फक्त आहे. खाली सांख्य माहिती आधारे जिओस्टामर तयार करा. खंडागत भूमीवर लोकसंख्या टक्केवारी 2019. अनुक्रम पहिला खंड आफ्रिका, भूमी 20.40.20, लोकसंख्या 16.96.17. दुसरा आशिया, भूमी 29.20.29, लोकसंख्या 59.65.7. उत्तर अमेरिका 16.50.17, लोकसंख्या 9.69.10. दक्षिण अमेरिका 12.12%, लोकसंख्या 8.40%, फक्त 8%. युरोप 7.80 भूमी आणि 7, लोकसंख्या 4.75.5. ऑस्ट्रेलिया 5.90.6 आणि लोकसंख्या फक्त 0.55 आणि फक्त 1%. अंटार्क्टिका 9.20%, फक्त 9%, लोकसंख्या 0.00.0. तिथे अंटार्क्टिक खंडामध्ये लोकसंख्या नाही, तर भूमी 9% भूमी आहे, लाभलेली आहे. जिओस्टामर लेखन खंड भूमीचे व लोकसंख्या टक्के प्रमाण 1 सेमी बरोबर 10% सूची भूमी आणि लोकसंख्या. आफ्रिका आणि आशिया जगात सर्वात टक्केवारी असणारा भूखंड, जगात सर्वात क्षेत्रफळ खंड आशिया, जगात सर्वात कमी टक्केवारी असणारा भूखंड आणि जगात सर्वात कमी क्षेत्रफळ खंड ऑस्ट्रेलिया. तिसरा जगात सर्वात लोकसंख्या खंड आशिया, जगातील सर्वात कमी लोकसंख्या खंड ऑस्ट्रेलिया. भूमी व लोकसंख्या सर्वात जास्त टक्केवारी असलेला खंड आशिया, भूमी व लोकसंख्या सर्वात कमी असलेला खंड ऑस्ट्रेलिया. जगातील या खंडात स्थानिक लोकसंख्या नाही. अंटार्क्टिका खंडीय निहार लोकसंख्या व भूमी वितरणाची टक्केवारी. वरील जिओस्टामरचा अभ्यास करता त्या खंडगत भूमी व लोकसंख्या वितरणाची टक्केवारी समजते.
वरील आलेखात असे दिसून येते की जगात सर्वाधिक भूमी व सर्वाधिक लोकसंख्या आशिया खंडात आहे. जगात सर्वात कमी लोकसंख्या ऑस्ट्रेलिया खंडात आहे. तसेच जगामध्ये अटलांटिक खंडात स्थानिक लोकसंख्या अजिबात नाही. थोडक्यात खंडाने ह्या भूमी व लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी अभ्यास करता असे दिसून येते की जगात उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका भूमी एकूण क्षेत्रफळ 28% असून त्यावर केवळ 16% लोकसंख्या आहे. जगात आशिया खंडाची भूमी 30% असून त्यावर 60% लोकसंख्या आहे. याचा अर्थ जगात आशिया खंडात भूमी व लोकसंख्या अग्रेसर आहे. पॉईंट आफ्रिका खंडाची भूमी 30% असून त्यावर फक्त 70% लोकसंख्या आहे. पॉईंट 2 युरोपा खंडाची भूमी 7 असून त्यावर फक्त 65% लोकसंख्या आहे. तर ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी केवळ 6% असून तिथे फक्त 1% सुद्धा लोकसंख्या नाही. याचा अर्थ जगात सर्वात कमी भूमी व सर्वात कमी लोकसंख्या ऑस्ट्रेलिया खंडाची आहे. परंतु जगात अटलांटिक खंडाची भूमी 9% असून त्यावर स्थानिक लोकसंख्याच नाही. याचा अर्थ जगात अटलांटिक खंडाची स्थानिक लोकसंख्याच नाही. लोकसंख्येची घनता जगातील लोकसंख्या भूमी व याच्या वितरणावर फक्त संख्येचे समजते आणि तर ते एका विशिष्ट क्षेत्रात किती लोकसंख्या राहतात यावरून समजून घेता येते. त्यावरून घनतेची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येते. लोकसंख्येची घनतेची व्याख्या अशी आहे की 4 किमी परिसर प्रदेशात राहणारी लोकसंख्येची संख्या म्हणजे लोकसंख्या घनता होय. लोकसंख्येची संख्या घनता पुढील सूत्राच्या सहाय्याने देखील काढली जाते. सूत्र लोकसंख्या घनता बरोबर एकूण लोकसंख्या छेद एकूण क्षेत्रफळ 4 किमी. जगात सर्वाधिक लोकसंख्या झाली त्याचे क्षेत्रफळ व त्याची संख्या घनता पुढीलप्रमाणे. अनुक्रम जगात प्रमुख देश चीन लोकसंख्या 149.8 कोटीमध्ये क्षेत्रफळ 96.0 लोकसंख्येची घनता 148.75 पूर्णांक घनता 149. भारत 135.3 क्षेत्रफळ 32.9 लोकसंख्येची घनता 411.24 पूर्णांक घनता 411. सहसंस्थेने 32.7 क्षेत्रफळ 95.3 लोकसंख्येची घनता 34.31 पूर्णांक 34. इंडोनेशिया 26.8 क्षेत्रफळ 19.1 लोकसंख्येची घनता 41.31 पूर्णांक 140. पाकिस्तान 21.2 क्षेत्रफळ 8.9 क्षेत्रफळाची घनता 238.20 पूर्णांक 235. ब्राझील 20.9 क्षेत्रफळ 85 लोकसंख्येची घनता 24.53 पूर्णांक 25. नायजेरिया 19.6 क्षेत्रफळ
9.2. लोकसंख्येची घनता 213.4. पुनर्गत घनता पण 213. बांगलादेश 16.1% लोकसंख्या, क्षेत्रफळ 1.5. लोकसंख्येची घनता 1073.33. पुनर्गत घनता 1073. रशिया 14.6. क्षेत्रफळ 131.0. लोकसंख्येची घनता 8.53. पुनर्गत घनता 9%. मेक्सिको 12.6. क्षेत्रफळ 19.7. लोकसंख्येची घनता 63.95. पुनर्गत 64. वर टक्केवरून लोकसंख्येची घनता आकडेवारीचा विचार करता जगात 2018च्या जनगणनेचे सर्व लोकसंख्या घनता बांगलादेश असून रशियाची लोकसंख्या घनता तयार सर्वाधिक लोकसंख्येची घनता बांगलादेश असून रशियाची लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे. तर सर्वात क्षेत्रफळ रशिया असून सर्वात कमी क्षेत्रफळ बांगलादेश आहे. तर जगात सर्वात लोकसंख्या देश चीन असून सर्वात कमी लोकसंख्या देश मेक्सिको आहे. जागतिक लोकसंख्येचे वितरण आकृती बनतात. लोकसंख्या वितरणाची विभाजित वर्तुळे आणि टक्केवारी याचा अभ्यास असा निष्कर्ष निघतो की जगातील लोकसंख्या खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दृष्टीने अतिशय असमान आढळते. लोकसंख्येचे वितरण आकृतीबंध व लोकसंख्या घनतेमुळे एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये समजते. जर जगातील लोकसंख्येचे वितरण प्राकृतिक रचने बरोबर तुलना केली तर असे आढळून येते की जगात बर्फाच्छादित प्रदेश, उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळचे प्रदेश, वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, काही नद्या खोऱ्याचे प्रदेश इत्यादी ठिकाणी लोकसंख्या कमी विरळ आढळते. यावर मैदानी प्रदेश व किनारी प्रदेश लोकसंख्या जास्त आढळते. जागतिक लोकसंख्येचे वितरण व परिणाम करणारे घटक. जागतिक लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक. प्राकृतिक घटक. पहिला, प्राकृतिक घटक रचना, भूरूपे. दुसरा, हवामान. तिसरा, पाण्याची उपलब्धता. चौथा, मुद्रा. मानवी घटक. पहिला, शेती. दुसरा, खाणकाम. तिसरा, वाहतूक. चौथा, नागरीकरण. पाचवा, राजकीय घटक व शासकीय धोरणे. हे वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत. जगात जागतिक लोकसंख्येचे वितरण परिणाम करणारे प्राकृतिक घटक. जगात लोकसंख्या वितरण परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे. प्राकृतिक रचना, भूरूपे. दुसरा, हवामान. तिसरा, पाण्याची उपलब्धता. चौथा, मुद्रा. पहिला, प्राकृतिक रचना, भूरूपे. जगातील लोकसंख्या वितरण परिणाम करणारा हा महत्त्वाचा घटक असून पृथ्वीची भूरचना यासारखी आढळत नाही. त्यामुळे पुढील भूरूपे, मुद्रा, पठारे व पर्वते असे 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते. याचा 3 हे भूरूप लोकसंख्येची वितरण परिणाम करणारा होतो. पहिला,
मैदाने मैदानी पडलेच्या काळात मैदानी पडले लोकसंख्या उतरवतात जास्त करते. प्रश्न: मैदानी परिस्थिती लोकसंख्या जास्त आढळते कारण मंद उतार, सुपीक मुद्रा, शेतीचे विकास. चौथा पॉईंट औद्योगिकरण. पाचवा वाहतूक मार्ग विकास. सहावा भूमीची पोषण क्षमता अधिक इत्यादी. घटकाची अनुता आशय मैदानी प्रदेशाची लोकसंख्या दाट आढळते. उदाहरणार्थ गंगेच्या मैदानी, चीनच्या उर्वरित मैदाने. दुसरा पठारे. पठारामध्ये पठारी प्रदेशात लोकसंख्या घनता मध्यम ते दाट आढळते कारण काय पण खनिज संपत्तीची उपलब्धता. म्हणजे पठारामध्ये खनिजाची संपत्ती मिळते. दुसरा वाहतूक सुलभ प्रदेश. तिसरा खनिजावर आधारित उद्योगाचे विकास. तिथे खनिजे मिळतात तिथे उद्योग करण्यात येते. जलसिंचनाची सुविधा. व पाचवा सपाट, सुपीक व काळी कसरदार मुद्रा. सहावा शेतीचा विकास. इत्यादी अनुकूल घटकामुळे पठारी प्रदेशात रोजगाराच्या संधी होतात. या सर्व कारणामुळे पठारी प्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यम ते दाट आढळते. उदाहरणार्थ छोटा नागपूरचे पठार, दख्खनचे पठार व ब्राझीलचे पठार इत्यादी असे पठारी भागे आढळतात. तिसरा पर्वत. प्रश्न: पर्वतीय डोंगराचे प्रदेश लोकसंख्या वेळ आढळते कारण जास्त उंची. पर्वत भागामध्ये जास्त उंची. दुसरा तीव्र उतार. तिसरा अतिशय थंड अतिशय थंड हवामान. चौथा उच्च सखल भूरचना. पाचवा घनदाट अरण्य. सहावा निकृष्ट मुद्रा. सातवा दुर्गम प्रदेश. आठवा उद्योगाचे अभाव. उद्योग करता येत नाही. यासारखी भौगोलिक परिस्थिती पर्वतीय प्रदेशात अतिशय कमी युवा लोकसंख्या आढळते. उदाहरणार्थ रॉकी, ॲली, उरळ, ॲलेमस, हिमालय इत्यादी पर्वतीय प्रदेश. परंतु काही पर्वतीय प्रदेशात तिथे पाण्याची व उदरनिर्वाहाची सोय असते. तिथे लोकसंख्या दाट केंद्रित झाले आढळते. उदाहरणार्थ देहरादून, लेह इत्यादी पर्वतीय प्रदेश. दुसरा पॉईंट हवामान. हवामान या घटकाचा देखील लोकसंख्येवर अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. जगात अतिथंड, अतिऊन, अतिपर्जन्य व वाळवंटे पर्याय मानवी वस्तीस प्रतिकूल हवामान असल्यामुळे लोकसंख्या कमी आढळते. अतिशय ऊन. कोरड्या हवामानाच्या वाळवंटी प्रदेशात वर्षभर जास्त तापमान, पाण्याची टंचाई व नापीक मुद्रा असलेल्या लोकसंख्या कमी आढळते. उदाहरणार्थ सहारा, कराहरी व थरचे वाळवंट. दुसरा पॉईंट अतिशय पर्जन्यते प्रदेशात ही लोकसंख्या कमी आढळते. उदाहरणार्थ विषुव ऋतूचे पर्वतीय ॲमेझॉन व कांगो नदीची खोरे. उदाहरणार्थ ग्रीनलँड, उत्तर व दक्षिण
द्वितीय परिसर एक्सिमो व लॅम्प्स जमानातील रोग. उदाहरण भूध्य सामुद्रिक हवामान प्रदेश, मोसमी हवामानाचे प्रदेश व पश्चिम युरोपीय हवामानाचे प्रदेश येथे आल्हाददायक हवामान लोकसंख्या जास्त आहे. तिसरा पाण्याची उपलब्धता. पाणी पुरवठा हा घटक देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतो. सर्व सजीव मानवासाठी प्राणी हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्या प्रदेशात मोबद प्रमाणात पाण्याची उपलब्धता होते अशा ठिकाणी मानवी वस्ती कमी राहतात. या प्रदेशात सुपीक मृदा, शेती विकास, उद्योगधंदे, वाहतूक सुविधा इत्यादींचा विकास झाल्यामुळे लोकसंख्या केंद्रित होते. केवळ पाण्याची उपलब्धतेमुळे लोकसंख्या जास्त आढळते. तसेच जगात काही वाळवंटी परिसरात मरुभूमी ही जास्त लोकसंख्या व्यापलेली आढळतात. उदाहरणार्थ भारतातील फ्लोरिडा, सौदी अरेबिया, असहा इत्यादी मरुभूमी. याउलट जास्त प्रदेशात संसाधने व भरपूर प्रमाणात पाण्याची उपलब्धता होत नाही अशा प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. चौथा आहे मृदा. हा महत्त्वाचा भाग आहे. या घटकाचा देखील लोकसंख्येवर परिणाम होतो. जगात जास्तीत जास्त लोकसंख्या प्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती जगातील व त्यावर संबंधित कामासाठी सुपीक जमीन आवश्यक आहे. त्यामुळे ज्या प्रदेशात गाळाची सुपीक मृदा आहे त्या प्रदेशात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. उदाहरणार्थ मिसिसिपी, गंगा, इरावती, गायस्टी इत्यादी नद्यांचा पूर, मैदाने, त्याप्रमाणे रेलू, काळी मृदा असे प्रदेश लोकसंख्या जास्त आढळते. उदाहरणार्थ दख्खनचे पठार, ज्वालामुखीचे मूळ सुपीक आहे. त्यामुळे ज्वालामुखी पर्वतीय पायथ्याशी किंवा उताराची लोकसंख्या जास्त आढळते. उदाहरणार्थ अमेरिकेची ज्वालामुखी पर्वतीय उत्तर आशिया खंडातील जावा, जपान व सिसिली बेट इत्यादी ठिकाणी सुपीक मृदा असलेल्या शेतीचा विकास झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते. यावर जास्त लोकसंख्या नापीक मृदा आहे असे सर्व प्रदेशावर लोकसंख्या आहेत. ज्या प्रदेशात सुपीक ज्वालामुखी मृदा होते त्या प्रदेशात वस्त्या अपरिष्कृत होतात. तेथे जीवाची हानी होते. उदाहरणार्थ बाली येथील अंगू पर्वतीय प्रदेशातील लोकसंख्या ज्वालामुखीच्या उदयानंतर तेथील प्रदेशातून स्थलांतर करताना दिसून येते. ते आपण अशा व्हिडिओसाठी लाईक करा, शेयर करा आणि सब्सक्राइब करना ना भूलें. इस वीडियो में हमने देखा कि भूगोल विषयाचा स्पष्टीकरण कसं करावं हा बघितला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा ना भूलें. धन्यवाद.